नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलवर. बघा, भारतीय समाजाची ओळख म्हणजेच भारतीय समाज हे आपण बघणार आहोत. जे समाज कल्याण विभागाची तयारी करतात त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. इयत्ता 12वीचं आणि 12वीसाठीचं आहेच आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते चॅप्टर आहे आणि आता आपण कोणत्या चॅप्टर पाहणार आहोत ते बघूया. याच्यामध्ये बघा, भारतीय समाजाचा परिचय हे आपल्याला महत्वाचं आहे. भारतीय समाजाचे वर्गीकरण, भारतीय समाजातील विविधता आणि एकता, भारतीय समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया हे याचे सब पॉइंट आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. भारतीय सामाजिक चळवळी, भारतातील सामाजिक समस्या. हा सामाजिक समस्याचा खूप महत्वाचा भाग आहे. एकंदरीत पूर्णच महत्वाचा आहे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा. याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे पाहणार आहोत याच्यात आहे. ठीक आहे, आता मी जास्त तुमचा वेळ घेत नाही. ठीक, आपण तिसऱ्या चॅप्टर हे आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर ते एक वेळेस डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, ते बघून घ्या. आपण 2 चॅप्टर या अगोदर पाहिलेले, आज आपण तिसरा बघणार आहोत. हे ऍक्ट वगैरे अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर आज आपण बघणार आहोत भारतीय समाजाचे वर्गीकरण. सॉरी, याच्या अगोदर फक्त एक चॅप्टर बघितलेला आहे आपण, आता हा दुसरा आहे. ठीक आहे, चला तर मग बघूया. तर बघा, भारतीय समाजाचे वर्गीकरण याच्यामध्ये मुख्यतः कुठल्या कुठल्या गोष्टी येतात बघा. भारतातील आदिम समुदाय, भारतातील ग्रामीण समुदाय आणि भारतातील शहरी समुदाय. आता आदिम समुदाय म्हणजे काय, तर जे आदिवासी पाडे असतात किंवा आदिवासी समुदाय आहे, अतिशय महत्वाचा समुदाय आहे. आणि यांना आदिम म्हणजे सुरुवातीपासूनचा जो आपल्या भारतामधला आहे, जो अतिशय पुरातन आहे, तो आहे आदिम म्हणजेच आदिवासी समुदाय. त्याच्यानंतर ग्रामीण समुदाय जो खेड्यापाड्यांमध्ये वसलेला आहे तो, आणि शहरी समुदाय म्हणजे शहरात आहे. आपल्याला याच्यात भारतीय समाजाचे वर्गीकरण याच्यामध्ये पाहायचं आहे. जिथं महत्वाचं आहे तिथे मी तुम्हाला सांगतोच. या प्रकरणात तुम्ही आदिम, ग्रामीण आणि शहरी हे भारतीय समाजाच्या 3 विभागाचे महत्वपूर्ण पैलू अभ्यासणार आहोत. कोणकोणते मी सांगितलेलं आहे तुम्हाला, आदिम, ग्रामीण आणि शहर. त्याच्यानंतर भौगोलिक फरक आणि सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यांच्या आधारे भारतीय समाजाचे बहुमानाने 3 विभागात वर्गीकरण केलेले आहे: आदिवासी, ग्रामीण आणि शहर. असे विभाग होत आदिवासी जमातीची संस्कृती, भाषा, अर्थव्यवस्था आणि धर्म वैशिष्ट्यपूर्ण आहे. आदिवासी लोक तुलनेने अलिप्त राहतात, हे महत्वाचं आहे. त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये आहे, अलिप्त राहतात. ग्रामीण आणि शहरी समाजाची तुलना केली असता आदिवासी जमाती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास समजल्या जातात. तर ग्रामीण भागाचे काय वैशिष्ट्य आहे, तर ग्रामीण आणि शहरी समाजामध्ये भौतिक पर्यावरण, जीवन पद्धती, नियम, मूल्य, लोकसंख्येची घनता, आर्थिक कृती, दारिद्र्य, जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था, कौटुंबिक रचना आणि धार्मिक श्रद्धा या साऱ्यांच्या बाबतीत भेद आढळतो. शहरी समाजामध्ये औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे सेवा क्षेत्र यांसारख्या बिगर कृषी क्षेत्राचा समावेश याच्यामध्ये होतो. तथापि समाजाच्या 3ही विभागांमध्ये सातत्याने आंतरक्रिया होत असतात. आता याचं कसं, ते खूप महत्वाचं नाही, फक्त त्यांनी संकल्पना सांगितलेल्या आहेत. मग आपल्याला बघायचं भारतीय आदिम समुदाय काय आहे. तर बघा, आदिवासी या संज्ञेचे अनेक अर्थ आहेत. मात्र या संज्ञेचे अनेक अर्थ असले तरी आदिवासी समुदाय व इतर समुदाय यांच्यातील राहण्याचे ठिकाण, सांस्कृतिक व सामाजिक भेद यामुळे आदिवासींची ओळख करून घेताना कोणताही गोंधळ निर्माण होत नाही. ऑस्ट्रेलिया, मेलेनेशिया आणि उत्तर अमेरिकेत देखील मानववंश शास्त्रज्ञांनी आदिवासींचा अभ्यास केला तेव्हा अशीच परिस्थिती होती. भारतीय आणि आफ्रिकेमध्ये मात्र वेगळी परिस्थिती होती. याचे कारण असे की मानववंशशास्त्राच्या व्याख्येनुसार जे लोक आदिवासी आहेत त्यांचं वास्तव्य पूर्णतः भिन्न समुदायासह ग्रामीण, शहरी आहे. त्यामुळे विशुद्ध वैशिष्ट्ये आहेत असे गट सापडणे आता अवघड आहे. समाजशास्त्र आंध्र बेताई यांच्या मते सामाजिक शास्त्रामध्ये वर्गवारी इतकी बदललेली आहे की या वर्गाची स्पष्ट व्याख्या करणे अर्थ येईल.
ओके, म्हणजे आता बदलल्यामुळे ती स्पष्ट व्याख्या होऊ शकत नाही. भारताच्या संदर्भात आदिवासी समुदायाची ओळख पटवून देण्यासाठी पाश्चात्य व्याख्यांचा फारसा उपयोग होणार नाही. याखेरीज ऐतिहासिक प्रक्रियेवर भर देणे आवश्यक आहे. म्हणजे आदिवासी मध्ये हा बदल कसा झाला ही प्रक्रिया समजून घेणे महत्वाचे आहे. विशिष्ट गटाचा पूर्वेइतिहास समजून घेतल्यानंतरचा तो गट आदिवासींचा आहे किंवा नाही याबाबत ठाममत नोंदवता येईल. भौमिक यांच्या मते आदिवासी ही एक व्यापक संज्ञा आहे. अर्थाने यामध्ये बहुजिन्सी, वांशिक आणि आदिम गटांचा समावेश आहे. हे भारताचे मूळचे रहिवासी मानले जातात. हा भारतातील महत्वपूर्ण अल्पसंख्याक समूह आहे. डेव्हिड हार्डिमन यांच्यासारख्या अभ्यासकांनी देखील आदिवासींची ही संज्ञा वापरलेली आहे. त्यांच्या मते ही संज्ञा 19व्या शतकाच्या ऐतिहासिक घडामोडीशी संबंधित आहे. हार्डिमन यांच्या मते आदिवासी म्हणजे वसाहती काळात समान कर्म असलेल्या लोकांचा गट होय. समान कर्म असलेल्या लोकांचा गट असं कोण म्हणते? हार्डिमन म्हणते. वर्तमान काळात आदिवासी हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा गट आहे. दलितांसह हा समुदाय भारतातील सीमांत समुदायाचा मोठा भाग आहे. अशा प्रकारे आदिवासी ह्या संज्ञेच्या वापराबाबत शासनकता निर्माण झाली आहे. नेमकेपणाने सांगायचे झाल्यास समान वंशज असलेला हा समुदाय, परंतु प्रत्यक्षात मात्र ही संज्ञा अनेक सामाजिक, आर्थिक आणि जैविक वांशिक समुदायाला वापरली जाते. ठीक, आता आपण समोर बघूया. आता हा जो तक्ता आहे हा तक्ता खूप महत्वाचा आहे, कारण याच्यावर खूप वेळेस म्हणजे बऱ्याचशा परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. आता कुठल्या आदिम जमाती आहेत, कोणत्या ठिकाणी आढळतात ते विशेषतः आता आपल्या पूर्ण देशाचे 5 विभाग म्हणजे 5 वेगवेगळे हे केलेले आहेत भाग, आणि 5 भागामध्ये ते हा आदिवासी जमातीमध्ये वाटला गेला. तर कसा? हिमालय, हिमालयामध्ये 3 आहे. ईशान्येकडील हिमालय प्रदेश, हिमालयाचा मध्य प्रदेश आणि वायव्येकडील प्रदेश. आता या हिमालय या भागामध्ये कोणकोणत्या आदिम जमाती म्हणजे आदिवासी जमाती आढळतात? गारो, खासी, जैंता, नागा, मिझो, खासा, लेप्चा आणि गाडी. याच्यामध्ये मी एक म्हणजे आपण ट्रिक जोडतो ना, ट्रिक काहीतरी लक्षात ठेवायचं. तर मी अशी जोडली होती त्यावेळेस, म्हणजे माझ्या लक्षात राहावं म्हणून. हिमालयातून एक नागा साधू आला. नागा साधू त्यांनी पूर्ण अंगाला लेपचा लावलेला होता, त्याच्या अंगाला, आणि तो एका गाडीत बसलेला होता. कुठं? गाडीमध्ये. आणि त्याची गाडी खासा खासी असा आवाज करत मिझोच्या दिशेनं जात होती. त्या गाडीमध्ये जैंता आणि गारो असे 2 मुलं बसलेले होते. म्हणजे हे सगळे आदिवासी जमाती त्याच्यामध्ये आल्या. ती गाडी हिमालयातून निघली होती, त्यामुळे हा हिमालयाचा प्रदेश देखील आला. ठीक आहे, कळालं असेल तुम्हाला आता त्याच्यात कोणकोणते जमाती आहेत. त्याच्यानंतर मध्य भारत. आता मध्य भारतामध्ये कोणकोणते येतात? तर सगळ्यात जास्त समुदाय या ठिकाणी किती टक्के आहे? भारतातील 55% जास्त आदिम लोक याच भागात राहतात. कोणकोणते आहेत? बिहार आहे, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. तर या ठिकाणी कोणकोणत्या राहतात? गौंड, संथल, मुंडा, हो, ओरोम, बिरहोर हे जमाती राहतात त्या ठिकाणी. ठीक आहे, याच्यामध्ये आता ही पाठच करावं लागतील. या ठिकाणी खूप जास्त होतं म्हणून त्याची ट्रिक लावली होती. आता इथे किती 3 आणि 3 6 तेवढं लक्षात राहते. त्याच्यानंतर पश्चिम भारतामध्ये कोणकोणते आहेत? तर पश्चिम भारतात सुरुवातीला प्रदेश बघू आपण कोणते कोणते. तर प्रदेश आहेत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर हवेली. या प्रदेशात जवळपास 1 कोटी इतकी आदिम जमाती आहे. ठीक आहे, किती? 1 कोटी. तर ही या ठिकाणी फक्त 4च आहेत भिल्ल,
कातकरी, वारली आणि बैल. आणि याच्यामध्येही जास्तीत जास्त प्रश्न याच्यात वारलीमध्ये पडतो. ठीक आहे, कारण याच्यावर वारली पेंटिंग कोणी विकसित केली काय नाही त्याच्यावर पडलेलं आहे, म्हणून थोडं वारलेलं आहे. तर आपण बघणार आहोत समोरचे. त्याच्यानंतर दक्षिण भारत. दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ. भारतातील एक षष्ठमांश याच्यात किती? 1/6. एक षष्ठमांश. सरळ सरळ प्रश्न येतो की खालीलपैकी कोणत्या प्रदेशात एक षष्ठमांश अधिक लोकसंख्या आढळते? कारण दक्षिण भारत, पश्चिम भारत, मध्य भारत. ठीक आहे, तर ते आपल्याला माहित पाहिजे. एक षष्ठमांश आदिवासी समुदाय किंवा अधिक जनसंख्या आहे दक्षिण भारतामध्ये. कोणकोणती आहे? टोडा, कोटा, इरुला, बादागा, चिंचू आणि कुरुंबा हे आहेत. त्याच्यानंतर आता हे जे आपली बेट आहेत, या बेटावर खूप महत्वाचे जनसमुदाय आहेत, म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे हा. त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे. या बेटामध्ये कोणकोणते आहेत? तर अंदमानी, निकोबारी, ओंगे. आता हे दोन तर तुम्हाला त्या नावावरूनच लक्षात येईल. ओंगे, जरावा आणि सेंटिनीज हे समुदाय बेटावर आढळतात. आता आपण याच्या संबंधात व्याख्या बघूया काय काय आहे कोणाच्या आदिवासींच्या व्याख्या. आंध्र बेताई ज्या समाजाच्या विशिष्ट भाषिक मर्यादा आणि सुनिश्चित राजकीय मर्यादा आहेत अशा समाजाला आदिम समाज असे. तर बघा यांनी काय सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी भाषिक मर्यादा, सुनिश्चित राजकीय मर्यादा आहेत. ठीक आहे, हे दोन शब्दांच्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राजकीय मर्यादा म्हणजे समाजातील सदस्यांसाठी वर्तनाच्या सुनिश्चित पद्धती बंधनकारक करणे असा अर्थ घेतले आहे. बघा वर्तनाच्या सुनिश्चित बंधनकारक करणे असा अर्थ विपरीत केला. आदिम जमातीचे सांस्कृतिक परिक्षेत्र देखील ठरलेले असते. सांस्कृतिक परिक्षेत्रात नेमकी व्याख्या नसली तरी त्यामध्ये ढोबळमानाने चालीरीती, रूढी आणि सदस्यांच्या औपचारिक आणि अनौपचारिक आंतरक्रिया समाविष्ट असतात. आता ही व्याख्या झाली आंध्र बेताईची. त्याच्यानंतर लेविस काय म्हणतात ते बघूया आपण. लेविस म्हणतात, एल.एम. लेविस, आदिम समाजाचे आकारमान लहान असते, त्यांच्या सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय संबंधांना स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात. या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण नैतिकता आणि धर्मव्यवस्था असते व संबंधित पैलूंबाबत व्यापक दृष्टिकोन असतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, लेविस यांनी, की आदिम समाजाचे आकारमान लहान असते, या आकारमानावर कॉन्सन्ट्रेट करा, आणि त्यांच्या सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय संबंधांना स्थळ काळाच्या मर्यादा असतात. ठीकच, स्थळ काळाच्या मर्यादा दोनच्या शब्दात करायचे. त्याच्यानंतर लिंटन, राल्फ लिंटनचं काय आहे, आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो. समुदायांची विशिष्ट प्रदेशांमध्ये परस्परांच्या सानिध्यात राहतात. त्यांच्यामध्ये एकेची भावना असते. एकेची भावना समान संस्कृती, सातत्याने येणारा संपर्क आणि समान गरजातून निर्माण होते. ठीक आहे, आता तेवढं काही नाही, तर हे खूप महत्वाचं आहे कारण याच्यावर प्रश्न पडू शकते, कारण कलमावेल माहिती. भारतीय राज्यघटनेत कलम 366-25. ओके, त्याच्यामध्ये काय आहे तर अनुसूचित जमातीचा संदर्भ पुढील प्रमाणे आलेला आहे. राज्यघटनेतील कलम 342 नुसार अनुसूचित केलेला समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती होय. राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार अनुसूचित केलेला समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती होय? तर त्याचं उत्तर आहे कलम 342. भारतीय राज्यघटनेतील कलम 366-25 मध्ये अनुसूची आहे. ओके, त्याच्यानंतर यानुसार भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केल्यानुसार अनुसूचित जमातींची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे. आता ही घटनेतील राष्ट्रपती नाही, त्याच्यामुळे याच्यावर खूप महत्वाचं आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केलेली वैशिष्ट्य आधी गुणवैशिष्ट्ये, भौगोलिक अलिप्तता, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, व्यापक समुदायाशी संपर्क साधताना येणारे मर्यादा आणि आर्थिक मागासलेपण. ओके, आर्थिक मागासलेपण खूप महत्वाची बाब आहे.
त्याच्यानंतर आपण समोरच्या बाबीकडे जाऊया. ही गोंड जमातीचा या ठिकाणी फोटो दिलेला आहे. तथापि आदिम समाजाच्या विविध व्याख्या भारतीय संदर्भात पडताळून पाहिल्या असता भारतातील अनेक जमाती त्या व्याख्येमध्ये बसत नाही. असे लक्षात येते. अनुसूचित जमाती या संज्ञेचा अर्थ असा की समुदाय दूरवर टेकड्यावर राहतात. आता ही त्याचा अर्थ बघा. तिथे टेकड्यावर राहतात. मैदानी भागात या ठिकाणी या जमातीचे वास्तव आहे. तिथेही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ओके, तिथे त्यांचे विलगीकरण झाले आहे. म्हणजेच मैदानी भागातही इतर लोकांसह आदिम जमाती मिळून मिसळून राहत नाहीत. महत्वाचा पॉइंट आहे. त्यांचा धर्म कोणताही असू शकतो. ते म्हणजे सरळ इथे त्यांनी सांगितलं की त्यांचा धर्म कुठलाही असू शकतो. हिंदू असेल असं सांगता येत नाही. कुठलाही असू शकतो. थोडक्यात एखाद्या जमातीला अनुसूचित जमात ठरवण्याचे पुढील निकष लक्षात घ्यावे. तर हे निकषही या निकषावर तुम्हाला विचारू शकतात की पुढील पैकी कोणते निकष आहेत की अनुसूचित जमातीमध्ये येणार नाहीत. याच्यात थोडासा बदल करून टाकू शकतात किंवा वरीलपैकी सर्व असं ऑप्शन देऊ शकतात. या समुदायाच्या वैशिष्ट्यामध्ये भाषा, धार्मिक श्रद्धा आणि संस्कृती आदिम स्वरूपाची असणे आवश्यक आहे. म्हणजे पुरातन खूप जुनी असते. ही खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांचे अस्तित्व अलिप्त असणे गरजेचे आहे. अस्तित्व अलिप्त असणे गरजेचे आहे. असा समुदाय इतर जाती अथवा समुदायाच्या सानिध्यात राहत असेल तर अनुसूचित होण्यासाठी तो त्या समुदायाशी मिसळलेला असून चालणार नाही. म्हणजे त्यांच्यासारखीच पूर्णतः त्यांची संस्कृती असू शकत नाही. त्यांची सेपरेट, त्यांची वेगळी संस्कृती असते, वेगळे ते असतात. त्याच्यानंतर शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज अत्यंत मागास असणे हा महत्वाचा निकष आहे. मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की याच्यातल्या जे पिढ्यानपिढ्या त्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या खूप मागासलेले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या पण हे त्याचे ठरवण्याचा निकष आहे. मागास. आणि सगळ्यात महत्वाचं की जमात आणि अनुसूचित जमात या संज्ञा परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत. कशा आहेत त्या? परस्पर पूरक आहेत. जमात आणि अनुसूचित जमात या संज्ञा परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत. तर भारतीय आदिवासींची भौगोलिक विभागणी कशी केली आहे बघा. एल.पी. विद्यार्थी 1977 यांनी भारतातील आदिवासींच्या 5 वर्गामध्ये विभागणी केली. यासाठी परिस्थितीकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, मानसिक व्यवस्थेशी संबंधित निकषांचा आधार घेण्यात आला. आपण जे आपण सुरुवातीला पाहिलं ते आहे त्यांनी सांगितलं. म्हणजे कोणत्या भागात कोणते जमात वगैरे राहतील ते नाही का. प्रत्येक 5 विद्यार्थी मी म्हटलं आता पाहिलं आपण गोंड जमातीचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर आदिम जमातीचे वैशिष्ट्य कोणती आहे? तर भारतातील आदिम समुदायाची मूलभूत वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. भौगोलिक अलिप्तता. आदिम जमाती वैशिष्ट्य भौगोलिक प्रदेशामध्ये राहतात. हे लोक साधारणपणे
साक्षरतेचे प्रमाण कमी असते. आदिम लोकांमध्ये अनारोग्याचे प्रमाण अधिक असते. अशा कारणामुळे आदिम लोक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. ठीक आहे. आदिम आदिम लोक आर्थिकदृष्ट्या मागास असल्याची वरीलपैकी कोणती कारणे आहेत किंवा वरीलपैकी कोणती कारणे नाहीत. तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की त्यांची स्थलांतर शेती करतात, ते वस्तू विनिमय पद्धतीचा वापर करतात आजही. एकदम प्रायमरी लेवलचे म्हणजे प्राथमिक लेवलचे जसे की अन्न संकलन, शिकार हे त्यांचे प्रमुख व्यवसाय. विपणनाच्या सोयी नाही, साक्षरता खूप कमी आहे, ही त्यांच्या आर्थिक मागासले असल्याचे कारण. त्याच्यानंतर अस्मितेची जाणीव. आदिम लोक स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपतात. या अस्मितेमुळे आदिम परस्परांतील लोक समुदायांशी जोडले जातात. विशिष्ट भौगोलिक सीमा हे आदिम समुदायाच्या अस्मितेचे मूळ होय. अस्मितेच्या जाणीवेमुळे आदिवासी समाजाचे अस्तित्व टिकून राहते. आदिम समुदायाचे एक वैशिष्ट्य एक विशिष्ट असे नाव असते, जसं वारली, इरुला, गोंड, नागा, खासी. त्यामुळे त्यांची सांघिक आणि एक भावना दृढ होते. आता आंतरविवाह समूह काय आहे? आंतरविवाह समूह साधारणपणे आदिम लोक त्यांच्या जातीबाहेर विवाह करत नाहीत. जमाती अंतर्गत विवाह करणे ही रूढ चाल आहे. आदिम जमातीतील विवाह जमातींच्या आंतरविवाह नियमानुसार होतात. विवाह हा एक करार मानला जातो. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. विवाह हा करार फक्त मुस्लिमांमध्ये म्हणतात. ठीक आहे. हिंदूमध्ये तो करार नसतो, तो साधर्माचे ठेवतो. त्याच्यामुळे हा मुद्दा खूप आंतरविवाह विवाह हा एक करार मानला जातो. ठीक आहे. आणि घटस्फोट किंवा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात नाही. म्हणजे ते मानतात की घटस्फोट घेतला जाऊ शकतो, त्याच्यामुळे निषिद्ध मानला जात नाही. आता मात्र गतिशीलतेमुळे या परिस्थितीमध्ये बदल झाला नाही. म्हणजे आता त्यांनी जी आपली हिंदू पद्धत आहे ती वापरायला सुरुवात केली आहे. पण ती त्याच्यानुसार विवाह हा एक करार मानला जातो. त्यांची गतिशीलतेची वाढ झाल्याने जमातीत काही विवाह देखील होतात. म्हणजे इंटरकास्ट मॅरेज सुद्धा आता त्यांच्यामध्ये व्हायला लागलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. आदिम समाजाच्या सामाजिक रूढी, लोकसाहित्य, परिस्थितिकीय शास्त्र आणि श्रद्धा याबाबत वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. प्रत्येक आदिवासी समाजातील बोलीभाषा भिन्न आहे. तथापि जमाती व्यतिरिक्त इतरांशी संवाद साधण्यासाठी ते प्रादेशिक भाषेचाही वापर करतात. जसं तर गोंडी भाषा असते किंवा म्हणजे आदिवासीच्या वेगवेगळ्या भाषा असतात, ती त्यांच्या पाड्यामध्ये किंवा त्या ठिकाणी वापरतात. आणि जेव्हा इकडे येतात तेव्हा मराठी, हिंदी, इंग्लिश अशा वेगवेगळ्या भाषांचा एज्युकेशन मुळे आता ते वापर करू लागलेले आहेत. पण त्यांची विशिष्ट भाषा वेगळी होती किंवा वेगळी असते, जशी बोलीभाषा आहे. तर साधा समज. आदिम समाजाचे सामाजिक संबंध प्राथमिकपणे कौटुंबिक आणि नातेसंबंधावर आधारित असल्याने समाजाचे स्वरूप साधे असते. याखेरीज आदिम समाजाचे सामाजिक स्तरीकरण देखील आढळत नाही. त्यांच्या श्रद्धा निसर्ग दृष्टशक्तीवर आधारित असतात. त्यांच्या देवदेवतांची पारंपरिक श्रद्धावर आधारित आहे. फार वर्षापूर्वी त्यांच्या इतर संस्कृती आणि लोकांशी फारसा संबंध आलेला नाही. आता हे आदिवासींचे आर्थिक योग ते जेवण वगैरे करतो, पात्रवाळा ते तयार करतात. आता साधा धर्म काय आहे ते बघूया आपण. 7 नंबर आहे याच्यामध्ये जीवात्मावाद महत्वाचे आहे. या जीवात्मावाद पूर्वजांच्या आत्म्याची पूजा हा काय आहे जीवात्मावाद. त्याच्यानंतर चेतनावाद, ज्याला आपण देव वगैरे म्हणतो ना, ते काय आहेत काय नाही सांगितलं की साधा धर्म काय. चेतनावाद काय आहे तर दगड किंवा लाकूड यासारख्या कोणत्याही निर्जीव वस्तूवरील श्रद्धा. तर त्याच्यानंतर कुलप्रतीकवाद, पूर्वज म्हणून वृक्ष किंवा प्राण्यांची श्रद्धा. आणि निसर्गवाद काय आहे तर नदी, झाडे, सूर्य, चंद्र, जंगल वर श्रद्धा असते आणि निसर्ग शक्तीचे पूजन त्याच्यामध्ये असते. आता मानववाद काय तर एक अमूर्त अलौकिक वेगवान शक्ती जी जगभर फिरू शकते आणि
सजीव व निर्जीव प्रवेश करून शक्ती प्रदान करते. हे आदिम जमातीच्या धर्माचे प्रकार होत. पवित्र वने हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. काळी आणि पांढरी जादू, पूर्वजांचे पूजन, हितकारक आणि अपायकारक शक्ती यावर आदिम समाजाचा विश्वास. तर पुन्हा एकदा सांगतो मी, जीवात्मवाद म्हणजे पूर्वजाच्या आत्म्याचे पूजन, चेतनावाद म्हणजे दगड, लाकूड यासारख्या कोणत्याही निर्जीव वस्तूवरील श्रद्धा, कुलप्रतिवाद म्हणजे पूर्वज म्हणून वृक्ष किंवा प्राण्यांची श्रद्धा आणि निसर्गवाद म्हणजे नदी, झरे, सूर्य, चंद्र, जंगल इत्यादी निसर्ग देवतांचे पूजन. मानवतावाद म्हणजे मानववाद याच्यामध्ये अमूर्त, अलौकिक आणि वेगवान शक्ती आहे असं मानलं जाते. कोणकोणते आहेत? जीवात्मवाद, चेतनावाद, कुलप्रतिवाद आणि निसर्गवाद आणि मानववाद. ठीक आहे, हे याच्यात साध्या धर्मामध्ये आपल्याला सांगता येईल. शेडोबाचे वन, तालुका मुरबाड येथील हे देवराय दाखवलेले आहे. तर देवराय हे काय आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. आता हे संज्ञेचे प्रणेते कोण आहेत? ही प्रणेते पण विचारले जाऊ शकतात, तर लक्षात राहू द्या. जीवात्मवाद याचा प्रणेता आहे एडवर्ड टेलर. चेतनावाद आणि ही दोन्ही एकच आहे, रॉबर्ट मेरेट. चेतनावाद आणि मानववाद. ठीक आहे. त्याच्यानंतर जेम्स फ्रेझर आहेत कुलप्रतिवाद. निसर्गवादाचे मॅक्स म्युलर. पाठ करून ठेवलं तरी हरकत नाही. ठीक आहे, विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर समुदायाचे प्रशासन. प्रत्येक आदिवासी जमातीची प्रशासन व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण असते. या प्रशासन व्यवस्थेचे व्यक्ती अथवा व्यक्ती समुदायाचे विविध प्रश्न सोडवण्याचे असतात. जमाती अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी जमात पंचायत असते किंवा ते प्रश्न कौटुंबिक अथवा नातेसंबंधाच्या माध्यमातून सोडवले जातात. आदिम जमात प्रमुख आणि ज्येष्ठांचे मंडळ प्रत्येक जमातीचे प्रशासन चालवते. आता मात्र ज्येष्ठ मंडळांची ती अधिकाधिक क्षीण झालेली आहे. कोणती असते तर जमात पंचायत असते. त्यांचे आपसातील किंवा जमात अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी. त्याच्यानंतर कुल संघटन. कुल हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. आपण त्याला कुळ म्हणतो, कुळ किंवा काय म्हणतो आपण पिढी, हा वंशावळ. कुल म्हणजे रक्ताच्या नात्यांची बांधली गेलेली कुटुंबे होत. त्यांच्या वंशाची सुरुवात वास्तविक किंवा काल्पनिक, ओके, वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून व वस्तूपासून झालेली असते. भारतातील बहुतांश जमाती बहिर्विवाह, कुल आणि वंश परंपरा यामध्ये विभागलेले आहेत. कुल संघटन असल्यामुळे दृढ नातेसंबंध निर्माण होतात. तुम्ही पाहिलं असेल की एकाच कुळातील सगळं गाव असते नाही का, म्हणजे कदम आहे तर सगळे कदम असते गावामध्ये, असं नाही का. एखादे नाव आहे तर सगळे ते त्याला कुळ म्हणते की हा एकाच कुळाचे आहे. ओके. त्याच्यानंतर म्हणजे आदिवासी कम्युनिटीमध्येही पण असं तसंच असते कुल संघटन. समतावादी मूल्य. आता आदिम जमातीच्या सामाजिक संरचना समतावादी तत्वावर आधारलेली आहे. महत्वाचा पॉईंट आहे, आदिवासी जमातीची जी सामाजिक संरचना आहे ती समतावादी तत्वावर आधारलेली आहे. सामाजिक संबंधांची कोणतीही श्रेणीबद्ध रचना नसते त्याच्यामध्ये. त्यामुळे आदिम समाजात जाती व्यवस्था किंवा लिंग आधारित विषमता आढळून येत नाही. जो आता आपण समाज म्हणतो ना की जातीभेद वगैरे मानणं, हे यांनी हजारो वर्षापासून हे समुदाय राहत आहे आणि त्यांच्या ते कुठल्याही प्रकारचं तसं नाहीये. जाती व्यवस्था ती बिलकुल आढळूनच येत नाही. तथापि काही जमातीमध्ये जमात प्रमुखाला वरचे सामाजिक स्थान असते किंवा त्याला अधिक अधिकार असतात. जो मुखिया असते तो त्याला. आता आदिम समुदायाने पवित्र वने यामधील काही आहे ते आपण देवराय वगैरे म्हणतो, ते काय आहे ते बघूयात आपण. पवित्र वने म्हणजे सृष्टीतील ऊर्जेचे प्रगतीकरण करणाऱ्या स्थानिक देवदेवतांचा समर्पित वन प्रदेश होय. शिकार आणि अन्न संकलन करण्याच्या टप्प्यापासून भारतातील आदिम आणि ग्रामीण लोक वनातून प्रगट होणाऱ्या पृथ्वी ऊर्जा सूर्यातील शक्तींना पूज्य मानतात. या देवता वन प्रदेशाच्या
परिघातील खेडे आणि पवित्र वनांच्या संरक्षक देवता आहेत, अशी आदिम समाजांची श्रद्धा आहे. पवित्र वने देवराई ही एक स्वतंत्र संस्था आहे, असे म्हणता येईल. ओके. येथे विविध नातेसंबंध निर्माण होतात. त्यातून विशिष्ट संस्कृती निर्माण होते. स्थानिक लोकांच्या मनात त्यांची शेती, वने आणि एकमेकांप्रती आस्था निर्माण होते. पवित्र वनांबाबतचा पूजनीय भाव आदिम जमाती आणि ग्रामीण लोकांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली शेती आणि वनांशी संबंधित आहे. यासाठी वनांचा विस्तृत प्रदेश सुरक्षित ठेवण्यात आलाय. त्यामुळे आपोआपच जैवविविधतेचे संरक्षण झाले. पवित्र वनांचे संरक्षण करणारा कोणताही कायदा नसल्याने आता मात्र अनेक पवित्र वनांचा ऱ्हास होत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. काय होतं पूर्वी गावाच्या बाजूला एक देवराई म्हटलं जायचं. तिथं खूप सारे झाडं असायची आणि ती देवांची राई म्हणजे त्या तिथे जमीन देवाला दिलं जायचं आणि त्या ठिकाणी खूप झाडं असायची. एक तर ते म्हणजे किंवा गेवराई असायची म्हणजे किंवा चराई एखादं हे ते असं वेगवेगळं शेतीचं काही क्षेत्र सोडून दिलं जायचं. त्या ठिकाणी गवत यायचं किंवा वेगवेगळी झाडं यायची. पण आता ते कालानुरूप बदलत गेले. तर हे आदिवासी समुदायामध्ये खूप महत्वाचं मानलं जात होतं की ते त्याला मानायचे आणि ते सोडायचे ते जागा. आता सूर्याची उपासना. आदिम लोक सूर्याला ऊर्जेचा आदिम आणि एकमेव स्रोत मानतात. त्याला वैज्ञानिक कारण आहे ऑब्विसली. त्यांना एकच ठाऊक आहे की सूर्यप्रकाशामुळे झाडे वाढतात बिलकुल आणि जनावरांना चारा मिळतो. त्यांचे पशु सुदृढ असतील तर पीक चांगले येईल आणि लोकही सुदृढ राहतील. त्यामुळे आदिवासी समाजासाठी सूर्य, पाऊस, पृथ्वी यांसारखे नैसर्गिक देवतांना अत्यंत महत्व आहे. खूप महत्वाची बाब आहे मित्रांनो ही. आता व्याघ्र देवता काय? महाराष्ट्रातील पवित्र वनामध्ये व्याघ्र देवता ही प्रमुख देवता मानली जाते. वाघ हा वनांचा रक्षक मानला जातो. वाघाच्या प्रचंड ताकदीचे प्रदर्शन करणाऱ्या अनेक भारतीय दंतकथा प्रचलित आहे. ड्रॅगनशी लढणारा वाघ, पावसाची निर्मिती करणारा वाघ, त्याच्यानंतर वाघ, लहान मुलांना वाचवणारा वाघ, जखमा बऱ्या करण्याची शक्ती असलेला वाघ, असे वाघाचे वर्णन केले आहे. व्याघ्र देवता सर्वोच्च देवता आहे, अशी महाराष्ट्रातील अनेक आदिम जमाती म्हणजे वारली आणि मल्हार कोळी श्रद्धा आहे. जीवन आणि पुनर्निर्मितीचे प्रतीक म्हणून सुगीच्या दिवसात आदिम लोक त्यांच्या उत्पादनाचा काही भाग व्याघ्र देवतेला समर्पित करतात. वारलींच्या वर्षानृत्याची दंतकथा. वारली जे आहे त्याला कंबाळ नृत्य असं सुद्धा म्हणतात. महत्वाचं आहे. वारलीच्या वर्षनृत्याची दंतकथा त्याला आपण कंबाळ नृत्य असं पण म्हणतो. आदिम जमातीची बहुतांश गाणी आणि नृत्य निसर्ग पूजनाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रातील ठाणे, रायगड आणि पालघर भागात वारली जमात आढळते. वारली जमात कुठे कुठे आढळते? ठाणे, रायगड आणि पालघर. ठीक आहे. या जमातीत कंबाळ नृत्य हे धान्य देवतेला समर्पित आहे. कंबाळ नृत्य हे कुणाला समर्पित आहे? तर धान्य देवतेला समर्पित आहे. याला कंसारी देवी म्हणतात. खूप महत्वाचा आहे. तो प्रश्न येऊन गेलाय. कंबाळ नृत्य कोणत्या देवतेला समर्पित आहे? तर धान्य देवतेला समर्पित आहे. धान्य देवतेला कोणते नृत्य समर्पित असते? कंबाळ नृत्य समर्पित असते. ओके. याबाबत एक दंतकथा आहे. आदिम जमातीत लोक अन्नधान्याची नासाडी करतात म्हणून धान्य देवतेला त्याच्यावर कोपली होती. रागावलेली देवता एका दिवशी अचानक दिसेनाशी झाली. ती कुणाच्याच नजरेस पडेनाशी झाली. मग स्थानिक लोकांनी नरांदेव नावाच्या वर्षा देवतेला साकडं घातलं आणि वर्षा नृत्य केले आणि दगडाच्या फटीत दडून बसलेला धान्य देवतेला वर्षा देवतेने शोधून काढले आणि त्याचा परिणाम असा झाला की ते शोधून काढलेले होतं मग त्याचं ते रोपटं तयार झालं. ओके. आणि धान्य देवता धर्तीवर अवतरली. तिथे पुनर्निर्मिती करू लागली. अशा प्रकारे आदिम लोकांच्या पोटाची खळगी भरण्यास अन्नधान्य मिळू लागले. कासारी देवी पुन्हा कोप पावे या धास्तीने आदिम लोक धान्याची नासाडी होऊ देत नाहीत, जाणीवपूर्वक काळजी घेतात, असे दंतकथेत सांगितले आहे. किती मस्त होतं ना. म्हणजे कशाची ना कशाची भीती असल्यामुळे निदान ते लोक अन्नाची नासाडी तरी होऊ देत नव्हते. नाहीतर आजचे लोक
हॉटेलात जातात अन्न फेकतात, लोकांच्या लग्नात जातात, बापानं कष्टाने कमवलेलं फेकतात, भीती उरली नाही. तर त्यांना एक भीती होती पाप पुण्याची आली त्याच्यामुळे. असं वारली जमातीतील लोक केवळ पुरुषच वर्षा नृत्याच्या समारंभात हे नृत्य करतात. खूप महत्वाचं आहे. वारली जमातीतील केवळ पुरुषच वर्षा ऋतूच्या प्रारंभी हे नृत्य करतात. ठीक आहे. पॉईंट टू बी नोटेड. आता आदिम समाजाच्या समस्यांची पुढील बाबी कारणीभूत आहेत. आदिवासींच्या शोषणाची कारणे. आदिवासींच्या शोषणाची कोणकोणती कारणे आहेत ते आपल्याला बघायची आहेत. ही कारणे खूप महत्वाची आहेत. तर ही कारणे कोणकोणती आहेत ते आपण बघूया. आदिम समाजाच्या खनिज आणि नैसर्गिक साधनांवर ब्रिटिशांना ताबा हवा होता. काही मिशनरींना आदिम समाजाचे धर्मांतर करायचे त्यामुळे अस्मितेचे संकट निर्माण झाले. आदिम जमातींच्या प्रदेशात वैद्यक क्षेत्रातील व्यावसायिक अडते आणि विक्रेत्यांचे प्रवेश झाल्यामुळे आदिम जमात त्यांच्या पारंपरिक वैद्यक शास्त्राला दुरावल्या. आदिम प्रदेशात व्यापार आणि दळणवळणाच्या विकासामुळे त्या प्रदेशात बाह्य प्रदेशांच्या लोकांचा प्रवेश झाला. त्याच्यानंतर औद्योगिक उभारणी आणि धरण बांधणीमुळे आदिम जमातीचे त्यांच्या पारंपरिक मूलस्थानातून विस्थापन झाले. हे खूप महत्वाचे आहे. एकच मिनिट थोडासा ब्रेक घेतो.
असे असले तरी आदिम जमातींची जंगल जमिनीपासून विलक्षण पूर्णतः सुटलेली नाही. बघा आपल्या महाराष्ट्रातही असे कायदे आहेत, आजही असे अस्तित्वात आहे की तुम्ही शेड्यूल ट्राईब असो किंवा शेड्यूल कास्ट असो यांची जमीन अशी डायरेक्टली कोणी घेऊ शकत नाही किंवा हस्तांतरित होत नाही अदर कास्ट वाल्यांची, म्हणजे शेड्यूल कास्ट वाले शेड्यूल सी, शेड्यूल ट्राईब वाले ट्राईब सी असे करू शकतात, पण अदर जे उच्च वर्णीय आहेत त्यांना, तर त्यामुळे तोही एक त्यांचा भाग होतो त्या काळी. तर जमिनीपासून अलग त्याचे खटले काय आहे, त्याची खटल्याची पोझिशन काय आहे, तर 2007 ते 2008 ग्रामीण विकास मंत्रालयाच्या म्हणजे जीओआयच्या वार्षिक अहवालानुसार विविध राज्य सरकारांकडून आलेल्या अहवालानुसार आदिम जमातीच्या जमिनी सलगतेने 5.6 लाख खटल्याची नोंद झाली. किती खटल्याची नोंद झाली होती फक्त शेड्यूल ट्राईबच्या संदर्भात? 5.6 लाख खटल्यांची नोंद झाली होती. यामध्ये एकूण 9 एकर जमिनीचा समावेश. किती जमीन होती? 2.लाख एकर जमीन. उपरोक्त खटल्यांपैकी 2.25 खटले म्हणजे एकूण 5 लाख एकर जागेतील आदिम जमातीच्या बाजूने निकाल काढण्यात आला. म्हणजे 2,25,000 खटले हे आदिम जमातींच्या बाजूने निकालात काढले होते आणि एकूण 4.11 लाख एकर प्रदेशाशी संबंधित म्हणजे 1,99,000 खटले वेगवेगळ्या आधारावर न्यायालयाने नाकारलेले आहेत. त्याच्यानंतर दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. बहुतांश आदिम जमाती दारिद्र्य रेषेखालील आहेत. आदिम जमातींचे व्यवसाय साध्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. अन्न संकलन, शिकार आणि शेती हे त्यांचे बहुतांश व्यवसाय सर्वसाधारण पद्धतीचे आहेत. अशा अर्थव्यवस्थेत नफा किंवा अतिरिक्त उत्पादन होत नाही, म्हणून राष्ट्रीय सरासरीशी तुलना करताना त्यांचे दरडोई उत्पन्न अत्यल्प असते. पैकी बहुतांश आदिम लोकांची दारिद्र्य अवस्था तीव्र स्वरूपाची आहे. त्यांच्यावर अनेक कर्जेही आहेत. स्थानिक सावकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेऊन आदिम जमातीचे शोषण करतात. त्यांच्यावर असणाऱ्या कर्जाचा आणि कर्जाची परतफेड करण्याच्या आदिम समाजाला बहुतेक वेळा त्यांच्या जमिनी तारण ठेवाव्या लागतात आणि ती मग विकावी सुद्धा लागते. त्याच्यामुळेच हे जमीन सुधारणा कायदा वगैरे आहे ना, त्याच्यामुळेच आले होते. त्यांच्या जमिनी वगैरे कोणी नाही घेऊ शकत बाकी. आता आरोग्य आणि पोषण. भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या निसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. त्यांच्यासाठी असे रोग कायमचे जीव घेणे ठरतात. आदी समाजातील लहान मुले जन्मताच कुपोषित असतात. कुपोषणामुळे त्यांच्या अनेक कमतरता असतात. तर तुम्ही जर अमरावतीमध्ये मेळघाट वगैरे गेला असेल तर तिकडे हेच कम्युनिटी असते, आदिम जमातीचे आहेत. आणि त्यांच्यात काय प्रॉब्लेम आहे की कुपोषणाची खूप मोठी प्रॉब्लेम आहे. जेवढे तिकडे कुपोषित होतात ना तेवढ्या संस्था तिथे काम करतात, तरी पण तो प्रश्न आणखी पूर्णतः मिटलेला नाही. पूर्णतः म्हणण्यापेक्षा थोड्या बहुत प्रमाणात मिटलेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर कुपोषणामुळे त्यांच्यात अनेक कमतरता असतात. आदिम जमातीमध्ये बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वैद्य आणि आरोग्य रक्षणार्थ सुविधांची कमतरता, त्यात दारिद्र्य, त्यामुळे आदिम समाजाला आरोग्य आणि पोषणाबाबत खबरदारी घेता येत नाही. कुपोषण ही आदिम समाजातील गंभीर समस्या आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कुपोषण ही आदिम समाजातील गंभीर समस्या आहे. त्याच्यानंतर निरक्षरता. निरक्षरतेच्या बाबतीत काय आहे तर आदिवासी समाजाच्या विकासामध्ये त्यांच्या निरक्षरतेचा अडथळा आहे. ऑब्विसली असणारच आहे तो. शाळेच्या वेळात आदिवासींची शाळकरीमुळे शेतीकाम सोडून किंवा घरचे मुलं वगैरे सांभाळणे असे कामामध्ये ती गुंतलेली असतात. मुलांकडे मदतीचा हात म्हणून पाहिले जाते. त्यांनी पालकांना अर्थार्जनास मदत करावी, म्हणजे पैसे कमवण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवण्याबाबत नाखुश असतात. शिवाय शाळा ही आदिवासींच्या वस्तीपासून दूर असतात. आदिवासी पाड्यापासून किमान 2-3 किलोमीटर पर्यंत असतात. शाळेतील अभ्यासक्रम आदिवासींच्या भाषेत शिकवल्या जात नाही. मगाशी जसं सांगितलं होतं मी, गोंडी किंवा ज्या वेगवेगळ्या त्यांच्या भाषा असतात त्या भाषेमध्ये अद्यापही लिपी उपलब्ध नसल्यामुळे आपण त्याच्यात शिकू शकत नाही किंवा त्यांना ती भाषा अवगत नसते शिक्षकाला, त्यामुळे ती शिकवल्या जात नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणाची रुची निर्माण होत नाही.
अशा कारणामुळे आदिवासीची मुले शिक्षणाला मुकतात म्हणजे शिकत नाहीत. आता वेठबिगारी काय आहे? तर भारतीय कायदा व्यवस्थेत वेठबिगारी बंदी आहे. अद्याप काही प्रदेशात या प्रकारची वेठबिगारी आढळतात. वेठबिगारी ही गंभीर समस्या मानली जाते. आदिवासींची गंभीर दारिद्र्यावस्था आणि अनियमितता उत्पन्न समस्येसाठी कारणीभूत आहे. खरे तर जमिनीपासून अलगता, कर्जबाजारीपणा, वेठबिगारी, मजूर आणि दारिद्र्य या समस्या परस्परांशी संबंधित आहेत. सरकारी व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे आदिवासींमधील वेठबिगारी पद्धत सध्या तरी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर स्थलांतरित शेती. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की स्थलांतरित शेतीवर प्रश्न पडलेले आहेत आणि याच्यानंतरही पडू शकतात. आता प्रश्न कसे पडलेले आहेत ते पण आपण बघूया. आता बघा, आदिम समाजाच्या स्थलांतरित शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड व मातीची धूप असल्यामुळे ही एक समस्या मानली जाते. म्हणजे काय करायचं की ते डायरेक्ट जंगलातला काही भाग तोडायचे आणि तिथे जे शेती तयार करायची, ती झाली की पुन्हा मग ते सोडून द्यायचे आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणची झाडं तोडायची. त्याच्यामुळे ती जंगलतोड ही समस्या निर्माण झाली. आता स्थलांतरित शेतीची आणखी काही नावे आहेत. आता ती कोणती शेती कुठे होते? इथं 2-3 दिलेले आहेत, तेवढं पाहून घेऊ आपण. झूम शेती. ठीक आहे. ही ईशान्य भारतातील आदिवासी पद्धत आहे. कुठे आहे ती? ईशान्य भारतात. ओके. त्याच्यानंतर खालू आणि पोडो. खालू ही बिहारच्या मालेर आदिवासींची पद्धत आहे आणि पोडू ही मध्य भारतातील खोंड आदिवासींची पद्धत आहे. झू ईशान्य बिहारच्या मालेरमध्ये खालू आणि पोडू मध्य भारतातील खोंड आदिवासींची. तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पंचशील तत्वज्ञान काय आहे ते बघूया. भारतात स्वातंत्र्य मिळाल्यापासून विशेषतः पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाल्यापासून शासनाने आदिम जमातीच्या विकासाला कायमच प्राधान्य दिलेले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ऑब्विसली कोण होते? तर जवाहरलाल नेहरू साहेब होते. आपल्या आदिवासींचा विकास घडवून आणावयाचा होता. त्यांनी या संदर्भात दीर्घकालीन मार्गदर्शन तत्त्वे देऊ केले. आदिम जमातींच्या राहत्या प्रदेशात कोणताही विकास उपक्रम हाती घेताना त्यांचा वारसा धोक्यात येणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती. असे ठाम आदिवासींच्या विकासावर त्यांचे दृष्टिकोनातून एक स्पष्ट दृष्टिकोन पंचशील नावाने ओळखले जातात. आता पंचशील मध्ये कोणते 5 तत्व आहेत किंवा कोणते 5 शील आहेत ते बघूया आपण. पंचशील ही संक्षिप्त मांडणी. लोकांच्या गुणांनुसार त्यांचा विकास व्हावा. गुणानुसार विकास. त्यांच्यावर कोणतीही बाह्य बाब लादणे टाळावे. ठीक आहे. हे पहिलं पंचशीलातलं तत्व. त्याच्यानंतर दुसरं, वन प्रदेशात आदिवासींच्या हक्काचे संरक्षण व्हावे. त्यांचे जे हक्क आहे त्यांचं संरक्षण व्हावं वन प्रदेशामध्ये. त्याच्यानंतर प्रशासन आणि विकासासाठी आदिवासींना प्रशिक्षण देऊन त्यांची गटबांधणी करावी. प्रशिक्षण. त्याच्यानंतर आदिवासींच्या प्रदेशात गरजेपुरतेच प्रशासन करावे. त्यांच्यावर विविध योजनांचा भडीमार देखील करू नये. त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या विरोधात नव्हे तर त्यांच्या आधारानेच त्यांना आपल्याला काम करायचं आहे. आणि शेवटचं आणि महत्वाचं आहे, आदिम समाजावर किती पैसा गुंतवला त्यांच्या सांख्यिकी मांडणीवरून परिणामाची पडताळणी करू नये, तर मानवी जीवनाच्या गुणवत्तेवरून ही परीक्षा होईल. त्यांच्यावर किती पैसा खर्च केला हे महत्वाचं नाही, तर त्यांच्या जीवनात किती बदल झाला हे महत्वाचं आहे. हे 5 तत्व पंचशील मध्ये येतात. तर घटनेतील हे ढोबळ मार्गदर्शक तत्वे आणि तरतुदी ध्यानात घेऊन आदिम समाजासाठी अनेक विशेष योजना आणि कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नंतरचे आदिवासी विकासाची कारकीर्द होती. समाजाप्रती त्यानंतर भारत सरकारने आदिम समाजाच्या विकासासाठी अनेक पावले उचलली. आदिवासी विकास कार्यक्रमांना शासनाने काही माध्यमातून निधी पुरवठा केला. राज्य योजना. आता अनेक केंद्रीय विशेष अर्थसहाय्य, केंद्रीय मंत्रालयाने विभागीय कार्यक्रम, संस्थात्मक वित्त इत्यादी. तसंच ती कुठलीही योजना असेल तर त्याच्यामध्ये काही राज्य सरकारचा वाटा असतो आणि काही केंद्र सरकारचा. तर ते या ठिकाणी त्यांनी सांगितलं
व्यक्त केला. आता आदिवासी शासनाचे आदिम विकास कार्यक्रम कोणते आहेत? तर ते एक नजर टाकूया आपण. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणे, आदिवासी प्रदेशातील निरीक्षण विभागात आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक संकुल बांधणे, या योजनांमध्ये अशासकीय संस्था, शासन स्थापित स्वायत्त संस्था, शैक्षणिक आणि सहकार संस्थांसारखे अनेक संस्थांना निवडक प्रदेशांमध्ये शैक्षणिक संकुल बांधण्यासाठी संपूर्ण वित्त सहाय्य केले जाते. राज्य आदिवासी विकास सहकारी मंडळ, इतर मंडळांना ग्रामीण धान्य बँकांना मदत निधींना पुरवठा करणे, स्वयंचलित संस्था आदिवासी विकासासाठी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते. तर जे काही 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती, परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती, ग्रंथपेढ्या उपलब्ध करून दिल्या जातात. गुणवत्ता आणि प्रशिक्षणाचा सुधारणे, आदिवासी सल्लागार समिती, 20 मुद्द्यांचा कार्यक्रमातील 11B मुद्दा आदिवासी विकास नीतीचे नवे स्वरूप इत्यादी. अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाने आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र यातील सर्व कार्यक्रम यशस्वी झाले असे नाही. त्यामुळे आजही आदिवासींच्या समस्या आहेत, मागासली पण कायम आहे. तर हे वेगळं सांगायची गरज नाहीये तुम्हाला की त्यांची काय अवस्था आहे. आता आपण आदिवासी समाजातील घटनात्मक तरतुदी बघूया. समाजातील वंचित घटकांना निवारण आणि उद्धारासाठी घटनेतील 20 पेक्षा अधिक कलमे समाविष्ट करण्यात आले आहेत. अनुसूचित जमातींना समान संधी मिळाव्या आणि स्वीकारार्ह वागणूक मिळावी यासाठी विविध धोरणे आखली जातात. या धोरणामुळे आदिवासींचा विकास आणि प्रशिक्षणासाठी हातभार लावला. तर तरतुदी कोणत्या आहेत आणि कलम काय आहे ते बघूया आपण. कलम 14 कशी संबंधित आहे तर सर्वांसाठी समान हक्क आणि संधी. कलम 14. 15 लिंग, धर्म, वर्ण आणि जाती या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाहीये. त्याच्यानंतर 15(4) काय आहे? तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदींचा उल्लेख आहे. 15(4) खूप महत्वाची कलम आहे, विचारलं जाऊ शकते. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदींचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे केला जाऊ शकतो? तो 15(4) आहे. फक्त 15 नाही, 15 लिंग, धर्म आणि वर्ण या जातीवर आधारित नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही याच्याशी संबंधित आहे. 15(4) हे शैक्षणिक सामाजिक याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे, कारण आता शैक्षणिक आणि म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास सध्या हा मुद्दा चालू आहे म्हणून याच्यावर प्रश्न पडू शकते असं म्हटलं मी. त्याच्यानंतर 16(4) बघा, ज्या वर्गांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही अशा कोणत्याही मागास वर्गासाठी नियुक्तीच्या वेळी जागा राखीव ठेवण्यासाठी शासन सक्षम. 16(4) मध्ये. त्यानंतर 46 कलम आहे ना, कलम 46 समाजासाठी दुर्बल गटांच्या विशेषतः अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हिताची विशेष काळजी घेण्यास शासनाचा पाठिंबा आहे. अशा घटकांवर सामाजिक अन्याय होऊ नये, त्यांचे शोषण होऊ नये, त्यांची काळजी शासन घेते. आता 244(1) म्हणजे काय? तर अनुसूचित प्रदेश, अनुसूचित जमाती यांच्या नियंत्रणाकरिता व्यवस्थापनात्मक तरतुदी या 244(1) मध्ये आहेत. 275 मध्ये काय? तर अनुसूचित जमातींच्या कल्याणास चालना देण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. प्रशासनाचा दर्जात्मक सुधारणा करण्यात येईल. त्यानंतर 330 मध्ये लोकसभेमध्ये अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव असाव्या. 330 आणि 332. ठीक आहे. 330 मध्ये लोकसभामध्ये खासदार त्याच्यासाठी जागा राखीव असाव्या. 332 मध्ये राज्यातील विधानसभामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जागा राखीव असाव्या. म्हणजे विधानसभा आहे, आमदार 332, 330 खासदार. ठीक.
त्यांचे उत्पादन असते. ओके. साध्या शब्दात सांगायचं झाल्यास भारतीय ग्रामीण समुदाय म्हणजे जवळपास 5,000 लोकांचा समुदाय हो. भारताची सन 2011ची जनगणना हा समुदाय कृषी आणि पूरक व्यवसायावर अवलंबून असतो. या समुदायाची विस्तृत भौगोलिक प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव असते. समुदायाच्या काही सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक रूढी समान असतात. आता ग्रामीण समुदाय हा दीर्घ इतिहास आहे. शहरी जीवन समृद्धी, लोक ग्रामीण पद्धतीत आयुष्य जगतात नसतात. आता शहरांची वाढ झाली असली तरी जगभरातील लोकसंख्या प्रामुख्याने ग्रामीण भागात राहणारी आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या 68.84% लोक ग्रामीण भागात राहतात आणि 6.4 लक्ष खेड्यामध्ये मोठा समुदाय राहतो. खूप महत्वाची आकडेवारी आहे ही. याच्यावर प्रश्न पडणार नाही, पण लक्षात असू द्या. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या 68.84% ग्रामीण भागात राहतात, जी की 6.4 लक्ष खेड्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था आणि कुटुंब संस्था यासारख्या सामाजिक संरचनेचे समाजशास्त्रांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतातील अधिकांश समाजशास्त्रीय संशोधन व लेखन ग्रामीण समाजावरील आहे. आता पंचायत राज काय आहे? सन 1957 मध्ये बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राजची सुरुवात झाली आणि खेड्यामधील शासन लोकशाही पद्धतीने चालवे म्हणून पंचायत राज ही त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण करण्यात आली. आता 3 स्तर कोणकोणते आहेत तुम्हाला माहित असेल. सर्वात उच्च स्तर असतो जिल्हा लेवलला जिल्हा स्तर म्हणजे जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. ठीक आहे. दोन्हीमधील दुवा पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये. त्यात महत्वाचा असतो सगळ्यात पाया ग्रामपंचायत. ठीक आहे. त्रिस्तरीय मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद नाही. ठीक आहे. जिल्हा परिषद आहे महत्वाचं असं नाही, पण विकासाचा केंद्रबिंदू असतो ग्रामपंचायत. आता पूर्वीच्या काही ग्रामीण पंचायतीमध्ये खेड्यातील 5 वरिष्ठ समुदायाचा समावेश होतो. असे न्याय प्रदान करणे हे ग्रामपंचायतीचे काम असे. आधुनिक पंचायत निर्माण करण्याचा हेतू प्रशासकीय आहे. ग्रामीण पुनर्बांधणी किंवा विकास हा त्यामागचे कारण आहे. आता बघा ग्रामीण समाजाची वैशिष्ट्य काय आहे. ग्राम समुदाय आकाराने लहान समुदाय, त्याच्यानंतर कृषी क्षेत्राचे वर्चस्व आणि अनौपचारिकता. तर याच्यात ग्राम समुदाय काय आहे तर ग्रामीण भागांमध्ये रहिवाशांच्या गरजांची पूर्तता केली जाते. ग्रामीण समुदायामध्ये ऐक्य भावना अस्तित्वात असते. स्थानिक गरजांच्या पूर्ततेवर ग्रामीण भागाचा विकास आधारित असतो. त्याच्यानंतर हे खूप महत्वाचं आहे. इथे बघा सुमारे 5,000 लोकसंख्या असलेला समुदाय म्हणजे ग्राम अथवा खेड्यावर. असं त्या कारण लहान असतो वगैरे वगैरे. कृषी क्षेत्रात वर्चस्व, त्या ठिकाणी काय असते ग्रामीण भागात कृषी क्षेत्राचं वर्चस्व असते. आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात जवळपास 40% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. येथील 60% अधिक लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून असते. त्यांची विशेषतः कुंभारकाम, सुतारकाम, लोहारकाम, टोपल्या विणणे इत्यादी बाबींचा याच्यामध्ये समावेश होतो. अनौपचारिकता, भारतीय खेड्यामध्ये प्राथमिक संबंधांचा प्रकार आहे. ग्रामीण संबंधांमध्ये अनौपचारिकता, व्यक्तिगतता, समावेशकता असते. येथे व्यक्तींच्या हितापेक्षा सामुदायिक बांधिलकीला महत्व दिलेले दिसते. ऐक्यभावामुळे सामाजिक बांधिलकी टिकून ठेवायला मदत होते. आता सामाजिक एकजिनसीपणा काय आहे तर ग्रामीण प्रदेशात विचार, वर्तन, पोशाख, कृती आणि जगण्यामध्ये एकजिनसीपणा असतो. परंपरा आणि रूढींना अनुसरून वर्तन करण्याची वृत्ती ग्रामीण भागात आढळते. गरजेच्या वेळी ग्रामीण भागातील लोक परस्परांना सहकार्य करतात. अलीकडच्या काळात राजकीय हस्तक्षेप या ऐक्यभावावर विपरीत परिणाम झालेले आहेत. कुटुंबाला महत्व, कुटुंब व्यवस्था ग्रामीण समुदायाच्या केंद्रस्थानी आहे. कुटुंब एकत्र कुटुंब पद्धती हा एकेकाळी ग्रामीण समुदायाचा. आता मात्र एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व हळूहळू कमी झाले.
तरीही निर्णय मात्र सर्व एकत्रित पद्धतीनेच घेताना दिसते. सोरोकिन आणि झोमरमन हे यांची नाव आहेत. ही ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये सांगताना म्हणतात की कुटुंब हे सामाजिक जबाबदारीचे एकक प्रमाण आहे आणि ते सामाजिक नियम व संबंधावर आधारित आहे. बर, तर स्त्रियांचे स्थान काय आहे? तर ग्रामीण भागातील स्त्रिया आजही पुरुष प्रधान नियंत्रणाखाली राहतात. येथील स्त्री आणि पुरुषांच्या मनात पतिव्रता, स्त्रियांची वैवाहिक निष्ठा ही आदर्श भावना कोरली गेली आहे. भारतीय परंपरेनुसार स्त्रियांच्या पतिव्रता असण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे स्त्रियांनाही ते जन्मजात कर्तव्य मानले जाते. स्त्रियांनी पारंपरिक कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला समाजात अलिखित मान्यता आहे. धर्म, श्रद्धा, धार्मिक रीती आणि विधींवर अनन्यसाधारण विश्वास ही ग्रामीण समुदायाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. ग्रामीण भागात समृद्धता राहावी म्हणून धार्मिक विधी केले जातात. धर्म, देव आणि धार्मिक परंपरा ग्रामीण समुदायाला प्रगाढ विश्वास आहे. प्रत्येक गावची एक देवता आहे, तिला ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. प्रत्येक जातीचे लोक ग्रामदेवतेला पूज्य मानतात. किमान वर्षातून एक वेळेस तिथे जत्रा असते, उत्सव असतो आणि सगळे लोक त्या देवतेची पूजा करतात. जातीय निवडीचा पगडा कसा आहे त्या ठिकाणी? तर ग्रामीण समाजाच्या जीवनापासून जाती व्यवस्था वेगळी करता येत नाही. जाती व्यवस्था श्रेणी रचनेवर आधारित आहे. या व्यवस्थेमध्ये शुद्धता आणि शुद्धतेच्या संकल्पनेचा रूढी आणि धार्मिक कृती ठरतात. व्यवसायाचे स्वरूपही यावरून ठरते. विविध जातींमधील परस्पर लंबत्व बलुतेदार व्यवस्थेमध्ये पाहावयास मिळते. म्हणजेच परंपरेनुसार वरिष्ठ जातींना कनिष्ठ जातीपासून सेवा मिळतात. विशेषतः स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय खेड्यांची व उल्लेख केलेली वैशिष्ट्ये बदललेली आहेत हे नमूद करणे महत्वाचे. म्हणून या वैशिष्ट्यांकडे बदलाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलेलं पाहिजे. कारण पूर्वीच्या काळी कसं होतं की विशिष्ट समुदायावर वर्चस्व निर्माण करायचं, पण अद्याप त्याच्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये बदल झालेला दिसतो. आता भारतीय ग्रामीण समाजाच्या समस्या काय? तर आता भारतीय ग्रामीण समुदायाचा झपाट्याने बदल होत आहे, खरे आहे, पण ग्रामीण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदलांचा सकारात्मक परिणाम झालेला दिसतो. बहुतांश खेड्यासमोर दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, कर्जबाजारीपणा, अंधश्रद्धा यासारख्या समस्या आवासून उभ्या आहेत. कोणकोणत्या इथं बघितलं आपण? दारिद्र्य, बेरोजगार, निरक्षरता, कर्जबाजारीपणा आणि अंधश्रद्धा. तर दारिद्र्य म्हणजे काय? तर दारिद्र्य ही सामाजिक आर्थिक बाब आहे. कशी बाब आहे? सामाजिक आर्थिक बाब आहे. समाजातील काही त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा ते दारिद्र्य अवस्थेत असतात. ग्रामीण भागातील बहुतांश लोक दरिद्री, बेरोजगार अवस्थेत असतात. त्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असते. ग्रामीण भागातील गरीब लोकांमध्ये लघु आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांचा समावेश होतो. निरक्षरता काय? शहरी लोकसंख्येशी तुलना करता ग्रामीण भागात निरक्षरतेचे प्रमाण अधिक असते. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. यासाठी शासनाने काही विशेष तरतुदी, उदाहरणार्थ सर्व शिक्षा अभियान केले आहे. त्यामुळे मुले आणि प्रौढांमध्ये निरक्षरतेचे मोठे प्रमाण आजही कायम आहे. अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी तुटपुंज्या तरतुदी त्या मागचे कारण आहे. विविध कार्यक्रम अथवा तरतुदी व्यतिरिक्त ग्रामीण भागातील शिक्षणाला गुणवत्ता ही चिंताजनक बाब आहे. पारंपरिक आणि पुराणमतवाद, अंधश्रद्धा. भारत आजही पुराणमतवाद समाज आहे. तेथील लोकांचे विचार, श्रद्धा पारंपरिक आहेत. पारंपरिक रूढी, धर्म, जीवन पद्धतीला आजही महत्व आहे. अशी जीवन पद्धती आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी ग्रामीण लोक प्रतिकार करतात. येथील लोक बदल सहज स्वीकारत नाही. अनेकदा ते बदलाचा प्रतिकार करतात. नवीन काही स्वीकारण्याबद्दल त्यांच्या धास्ती असते. तसेच परंपरावादी, दैववादी दृष्टिकोन त्यांना फारसा नको असतो. खेड्याच्या संदर्भात सांगत आहे.
जाती व्यवस्थेचा प्रभाव. जाती व्यवस्थेनुसार पारंपरिक हक्क, अधिकार आणि दंड या बाबी आजही फारशा नजरेस पडत नाहीत. परंतु जाती व्यवस्था लोकांच्या विचारात इतकी भिनली आहे की सामाजिक संबंध या व्यवस्थेमुळे आकार घेतात. असे असले तरी दैनंदिन आयुष्यातील व्यवहारांमध्ये मात्र ग्रामीण लोक एकमेकांना सहकार्य करतात. प्रत्येक जातीमधील लोकांची कामे ठरलेली आहेत. जातींचे सण, उत्सव समान असतात. त्याला सर्वांची मान्यता सुद्धा असते. तर शेतकऱ्यांची आत्महत्या हे सुद्धा ग्रामीण भागातील खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्या ही समस्या प्रामुख्याने भारतात गंभीर स्वरूपाची आहे. कारण असे येथील बहुतांश लोकसंख्या उपजीविकेवर कृषीवर आधारित आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी अधिक शेतकरी कर्जबाजारी होते. भारतातील कृषी क्षेत्रावर आर्थिक सुधारणांचा अक्षरशः सकारात्मक परिणाम झाला. हे मात्र नक्की. सुधारणांचे नकारात्मक परिणामही पाहावयास मिळतात. शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये एक नंबरवर सध्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्हा आहे. ही खूप दुर्दैवी बाब आहे. त्याच्यानंतर आपण स्त्रियांचे दुय्यम स्थान काय ते बघूया. कुटुंब, धर्म, रूढी आणि परंपरांच्या नियंत्रणामुळे समाजात स्त्रियांना दुय्यम असे स्थान आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरावर पितृसत्ताक मूल्य आणि पद्धतींचा पगड आहे. त्यामुळे समाजात दुजाभाव निर्माण होतो आणि लिंग भावना बाबत ठाम मते तयार होतात. कौटुंबिक वाद. जमिनीच्या मालकीवरून ग्रामीण भागामध्ये कौटुंबिक वाद होणे ही बाब नवीन नाही. अशा तंट्यामुळे अनेक संयुक्त कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. कुटुंबातील अनेक सदस्यांमध्ये जमिनीची वाटणी झाल्याने जमिनीच्या तुकड्यावर पिके घेणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ 1 एकर इतक्या लहान जमिनीची 4 भागांमध्ये विभागणी करण्यात आली तरी अशा जमिनीवर पिकांची लागवड करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. मालमत्तेचे तंट्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे काय होते की साहजिकच त्यांच्या पुढील पिढीला वादग्रस्त जमिनीवर शेती करण्यास सक्षम व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळत नाही. ग्रामीण विकासाचे प्रयत्न 1950 मध्ये किंवा 1950 पासून विकसनशील देशांमध्ये ग्रामीण भागातील सामाजिक बदल हा प्रामुख्याने अभ्यासाचा महत्वपूर्ण विषय ठरलेला आहे. विकसनशील देशांमध्ये राष्ट्रीय पातळीवर आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न विशेषतः कृषी क्षेत्रासाठी केले जातात. ग्रामीण समाजातील सामाजिक बदल कोणत्या दिशेने होतो या संदर्भात समाजशास्त्र या विषय संदर्भात भारतीय समाजशास्त्र A.R. देसाई आणि विकास कार्यक्रमाची निष्पत्ती म्हणून ग्रामीण परिवर्तनाची काही पद्धती शोधून काढलेल्या आहेत. त्याच्यात कोणकोणत्या पद्धती आहेत ते महत्वाचं आहे. कृषी आधारित समाजाचे उदरनिर्वाह. अर्थव्यवस्थेपासून बाजारपेठ अर्थव्यवस्थेत जलद गतीने आलेले रूपांतर. आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणून जलद रूपांतर. जमीनदारांसारख्या मध्यस्थीचे निर्मूलन. शहरी आणि राष्ट्रीय संस्थांशी संपर्क असलेल्या विविध संघटना आणि संस्थांचा. आता A.R. देसाई यांच्या मतांचा विचार करता शासनाच्या प्रयत्नामुळे ग्रामीण समुदायात परिवर्तन झाले हे आपल्या ध्यानात येते. स्वातंत्र्यानंतर सन 1952 मध्ये समुदाय विकास कार्यक्रम राबवण्यात आला. समुदाय विकास कार्यक्रम कधी राबवण्यात आला तर 1952 मध्ये. खेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता आणि ग्रामीण समुदायाच्या कल्याणासाठी ग्रामस्थांची विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे हा या समुदाय विकास कार्यक्रमाचा उद्देश होता. समुदाय विकास कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता तर ग्रामीण विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे. कोणी? ग्रामीण समुदायाच्या कल्याणासाठी ग्रामस्थांनी हा त्याचा उद्देश होता. ठीक आहे. सन 1957 मध्ये पंचायत राज व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करण्यात आली. 1979 मध्ये IRDP राबवण्यात आली. त्याला IRDP ला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम असं म्हणतात. सध्या भारतामध्ये कोणकोणत्या योजना आहेत ज्या शहरी आणि ग्रामीणसाठी आहेत. भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी अलीकडे हाती घेतलेल्या योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याच्यानंतर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना किंवा राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम ज्याला आपण NRL म्हणतो, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन.
त्याच्यानंतर प्रधानमंत्री ग्रामीण विकास शिष्यवृत्ती योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGSY, त्याच्यानंतर सर्व शिक्षा अभियान SSA, संसद आदर्श ग्राम योजना SGSY, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, त्याच्यानंतर AAY, प्रधानमंत्री आवास योजना, त्याला इंदिरा गांधी योजना, अंत्योदय अन्न योजना इत्यादी. त्यानंतर भारतीय ग्रामीण समाजात प्रामुख्याने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परिवर्तन झाले. अनेक जमीन सुधारणा कायद्यांचा परिणाम म्हणून ग्रामीण भारतातील बदलाला गती आली. ग्रामीण आणि शहरी समाज परस्परांवर अवलंबून असल्याने या समाजामध्ये सातत्याने संपर्क येतो. शहरातील लोक कृषी उत्पादनावर आधारित आणि म्हणजे शहरातले लोक सुद्धा शहरातल्या लोकांवर अवलंबून असू शकतात. आता प्रगती तपासा, ठीक आहे नाही तपासा. भारतातील शहरी समुदाय. शहरी समुदायाची वेगवेगळी पद्धती असल्याने गावे, शहरे, महानगरांचा समावेश होतो. औद्योगिक विकासामुळे शहरीकरण झाले आणि त्याचा परिणाम म्हणून शहरी समाज उदयास आला. प्रत्येक देशात महत्वपूर्ण शहरी समाज असतो. एखादा समुदाय शहरी आहे ठरवण्यासाठी काही निकष वापरले जातात. पैकी काही निकष पुढीलप्रमाणे लोकसंख्येची घनता, ठीक आहे, व्यवसायाचे प्रकार, सामाजिक संघटन, वैशिष्ट्यपूर्ण परिसर आणि व्यापक समाजाची संस्कृतीपेक्षा विभिन्न संस्कृती. लुईस वर्थ यांच्या शब्दात शहर म्हणजे सामाजिक वैविध्य जपणाऱ्या व्यक्तींची तुलनेने मोठी लोकसंख्या, अधिक घनता असलेली, अधिक कायमस्वरूपी वसाहत होय. युरोप आणि अमेरिकेच्या पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी शहरांचा उदय आणि वृद्धींचा तपशीलवार अभ्यास केला. यामध्ये फर्निया, डॉनिस, एलिंग, डुर्खिम, मॅक्स वेबर, जॉर्ज मिशेल, रॉबर्ट पार्क आणि लुईस वर्थ यांचा समावेश होतो. शहरी जीवनशैलीवर त्यांनी त्यांची मते मांडली. शहरी भाग किंवा शहरी भागातील लोकांची मत आणि पायाभूत सुविधा उपलब्धता ही शहरी मानवी वसाहतीची वैशिष्ट्ये होती. शहरी नगरे आणि उपनगरे असे शहरी भागांचे वर्गीकरण केले जाते. आता मॅक्स वेबरची पुढील 5 लक्षणावरून शहरी समुदायाची व्याख्या स्पष्ट होते. त्याच्यानंतर पेरेन यांनी शहरी सांगितलेलं, त्यानंतर शब्दकोशामध्ये काय व्याख्या आहे ते दिलेलं. शहरी समाजाची वैशिष्ट्ये काय, बहुजिन्सीपणा आहे त्याच्यामध्ये, लोकसंख्येची अधिक घनता असते, खेड्यामध्ये ते उलट आहे. त्याच्यानंतर भिन्न भिन्न व्यवसाय असतात, एकच व्यवसाय राहते नाही. त्याच्यानंतर सामाजिक गतिशीलतेचे प्रमाण असते त्याच्यामध्ये. आता हे बघा, मुंबई शहराच्या एकूण भूप्रदेशावरील एक षष्ठांश भाग हा 1000 माणसांनी वसलेला आहे. प्रत्यक्षात मुंबईच्या आराखड्यानुसार 1000 माणसांनी 1 एकर भाग व्यापलेला असावा असे सुचवण्यात आले आहे. भारतातील नगरांमध्ये निरपेक्ष आणि सापेक्ष अशा दोन्ही प्रकारची दाटीवाटी आढळते. शहरामध्ये लोकसंख्येची घनता प्रचंड आणि म्हणून निरपेक्ष आणि घनता अधिक नसली तरी शहरातील लोकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी समस्या असल्याचे त्यांचे स्वरूप सापेक्ष आहे. त्यामुळे निवास, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, दळणवळण, रोजगार यासारख्या पायाभूत सुविधा सुधावर प्रचंड ताण येतो. दिल्ली शहरातील लोकसंख्येची घनता कमी करण्यासाठी दिल्लीच्या परिघाबाहेर गावे विकसित करण्याचा प्रयोग फारसा यशस्वी ठरलेला नाही.
देशांपेक्षा भारतातील शहरीकरणाचे प्रमाण कमी असले त्यामुळे आहे. त्यामुळे सध्याच्या काळात भारतासमोर शहरे वाढीची गंभीर समस्या वासून उभी आहे. दारिद्र्य, बेरोजगारी आणि ग्रामीण स्थलांतरित अल्प रोजगार याची सध्या ही समस्या आहे. भरपूर भीक मागणी. सन 2030 पर्यंत भारतीय लोकसंख्या 50% अधिक लोक शहरी भागात येतील असा अंदाज. कधीपर्यंत? 2030 पर्यंत. त्याच्यामुळे प्रमुख समस्या काय आहे तर अवास्तव शहरे म्हणजे वाढली तिकडं. त्यानंतर दाटीवाटी आहे. खूप दाटीवाटी. निवास आणि झोपडपट्ट्या. आता झोपडपट्ट्यातही तुम्हाला माहित आहे की काय परिस्थिती असते आणि दिवसाच्या नियोजित शहरामध्ये झोपडपट्ट्याची समस्या. कुठल्या झोपडपट्टीला काय नाव? मुंबई झोपडपट्टी, दिल्ली झोपडी किंवा झोपडी, कोलकाता वस्ती, चेन्नई चेरी, बंगळूर केरी, कानपूर आहाता, जयपूर कच्ची वस्ती, भोपाळ इंदूर एमपी, गंदी वस्ती, चार मळ्यांच्या भागात बाराक, खाणीच्या भागात घोबारा. ओके, खाणीच्या भागात घोबारा, बाराक चहाच्या मळ्यामध्ये, गंदी वस्ती भोपाळ इंदोर एमपी मध्ये, कच्ची वस्ती जयपूर, आहाता कानपूर, केरी बंगळूर, चेरी चेन्नई, वस्ती कोलकाता, झोपडी किंवा झोपडी दिल्ली आणि झोपडपट्टी मुंबई. बेरोजगारी ही आहे श्रमिकांच्या प्रमाणात 15-25% इतकी आहे. भारतातील शहरी बेरोजगारीचे प्रमाण श्रमिकांच्या प्रमाणात 15-25% इतके आहे. शिक्षित लोकांमध्ये टक्केवारी अजून जास्त असू शकते. त्यानंतर भिक्षावृत्ती म्हणजे भीक मागण्याची. तर बॉम्बे विचारते की भिक्षा करून बॉम्बे प्रोव्हिजन्स ऍक्ट बेंकिंग ऍक्ट 1959 अंतर्गत भीक मागणे हा गुन्हा आहे. इथं नागपूरला काय होते की तिथं भीक मागणारे त्यांची एक भिक्षेकरी एक हे असते म्हणजे एक जेल असते त्याच्यामध्ये नेऊन टाकतात आणि त्यांना म्हणजे शिकवतात मग काही काही म्हणजे ते त्यांना त्यांना काही म्हणजे वाटू की न वाटू म्हणजे त्या भिकाऱ्याला उचलून नेतात आणि त्याला शिवणकाम किंवा काहीतरी वेगवेगळं शिकवतात. पण त्याला खूप कमी झालेलं आहे, लोक नेत नाहीत. त्यानंतर दळणवळणाच्या चांगल्या सुविधा असतात त्या ठिकाणी. पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. खूप गंभीर परिस्थिती आहे म्हणजे समस्या आहे. त्यामुळे त्यांना टँकर वगैरे सांडपाण्याची समस्या असते. नाल्या वगैरे तुंबतात. कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येत नाही, कुठेतरी हे होतं. त्याच्यानंतर शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं दिसते. सायबर गुन्हे, शहरी विकासाचे प्रयत्न झालेले आहेत का तर ओबीसी झालेले आहेत. शहरासाठी वेगवेगळ्या हे झाले. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शहराचा वाटा 60% इतका राहिलेला आहे. दरडोई उत्पन्न ग्रामीण दरडोई उत्पन्नाच्या 3 पटीने अधिक आहे. किती पटीने? 3 पटीने अधिक आहे. बघा जे जे महत्वाचे आहे ते घेण्याचा प्रयत्न करतोय मी. शहरीकरण राष्ट्रीय आयोगाने सन 1988च्या धोरण प्रस्तावामध्ये पुढील आवश्यकतेवर भर दिलेला होता. तर ह्या योजना आहेत याच्यावर भर दिलेला आहे हे बघणारच आहोत आपण. बघा भारतातील अलीकडेच शहर विकास कार्यक्रम आहे. शहर विकास कार्यक्रम म्हणजे स्मार्ट सिटी मिशन काय करतील? परीक्षेमध्ये हे 4-5 ऑप्शन देतील. त्याच्यामध्ये तिकडचे NRLM SGSY वगैरे देतील आणि मधातच टाकतील मग SBM स्वच्छ भारत मिशन. ठीक आहे. मग म्हणतील की गटात न बसणारा ही काढा की यापैकी कोणतं शहरासाठी विकास कार्यक्रम राबवला गेला नाही. वरीलपैकी 3 असतील मग ते कारण SBM राबवला गेला असं असू शकते. ओके. त्याच्यानंतर स्मार्ट सिटी आहे अलीकडे शहरात विकसित. त्याच्यानंतर अटल मिशन फॉर रेज्युएशन अँड कार्बन ट्रान्सफॉर्मेशन अमृत प्रोजेक्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजना हाऊसिंग फॉर ऑल बाय 2022 मिशन ही ग्रामीण भागात पण राबवलेली गेली आहे. नावच फक्त चेक करून घ्या. इकडे ग्रामीण असते, इकडे आवास योजना डायरेक्ट. हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन्स योजना. हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन्स योजना म्हणजेच हृदय ही हेरिटेज ही एक योजना आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल
मिशन, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिव्हिजनल मिशन, कार्बन ट्रान्सपोर्टेशन आणि स्वच्छ भारत मिशन, हे सगळ्या शहर सुधारसाठी मानवी ग्रामीण वगैरे याच्यात दिलेले आहे झोपडपट्टीचे हे कारण वगैरे. ठीक आहे. खचबेगी किंवा तीव्र शहरी क्षेत्राचा विकास ठेवण्यात आला. शहर विकासाची वगळता कार्यक्रमासाठी संसाधनाचे काम कमतरता आहे. नियोजनाची सुरुवात झाल्यामुळे शहरी विकासाला तितकेसे प्राधान्य देण्यात आले नाही. योजनेच्या नियोजन खर्चापैकी केवळ 3 ते 4% रक्कम शहरी क्षेत्राच्या विकासासाठी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल काय होत आहे ते. सारांश काय होत आहे म्हणजे प्रयत्न आपला आहे की आता हा चॅप्टर संपवणे आणि हा आपला चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे. भेटू आता पुढच्या चॅप्टर मध्ये भारतीय समाजातील विविधता आणि एकता. अतिशय महत्वाचा चॅप्टर होता मित्रांनो. दुसरा खूप वेळ चाललेला आहे. ठीक आहे. खूप वेळ घेतलेला आहे आपण. धन्यवाद तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.